आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये ताकद आहे. पाकिस्ताननं इतका त्रास पहिलेही दिला होता, पण तेव्हा ताकद नव्हती का? होती, पण जिद्द दाखवणारं नेतृत्व नव्हतं. आज आमच्या नेतृत्वानं जिद्द दाखवली. जिथं दहशतवादी आहे तिथंच उडवलं, बाकीच्याला धक्काही लागला. कसं काय शक्य झालं? हताश नाही झाले. पहिले हताश होत होते, हम क्या करेंगे, संबंध बिगड जाएंगे. जसं काय यायले लेकाले खाले तिथूनच येत होतं. आपल्याला देश आवडावा, देश आवडावा. आणि फक्त आता ते हल्ला केला आणि एवढ्या आतंकवाद्याचे तळ उद्ध्वस्त केले म्हणून सिंदूरचं स्टेटस ठेवून नाही जमणार बरं. या देशाच्या रक्षणाकरता, या देशाच्या विकासाकरता आपण सहकार्य नाही करू शकलो तर काही फरक पडत नाही. आपल्यामुळं त्याच्यामध्ये अडसर निर्माण नाही झाला पाहिजे इतकी काळजी घ्या. हेच आपण करत नाही. काल परवा ते एबीपी माझावर एक व्हिडिओ पाहिला. ते एक पोरग जे होतं ना, त्यानं ते बेस्टची बस थांबवली आणि बस थांबवून त्याच्यावर लेस बांधून राहिला. पाहिला ना तुम्ही? काय केलं पाहिजे यायले? ते दहशतवाद्यापाशी जे मिसाईल टाकले ना, त्याच्या संग यायला सोडलं पाहिजे. म्हणजे देशाचं रक्षण करण्याकरता काय सहन करावं लागते हे तेव्हा त्याच्या लक्षात येईल. देव आवडावा, देश आवडावा, देहही आवडावा.